कोण आहेत रामराव वडकुते? धनगर समाजाच्या नेतृत्वाला संधी देऊन भाजपकडनं सामाजिक समीकरणं निश्चित करण्यात येतात। महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने रामराव वडकुते यांची उमेदवारी जाहीर केली आहे। मराठवाड्यातील धनगर समाजाचे महत्त्वाचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे। रामराव वडकुते यांच्या निवडीमुळे राज्यातील सामाजिक आणि राजकीय समीकरणांवर होणाऱ्या परिणामांचा आढावा या माध्यमातून आपण घेणार आहोत। त्याचबरोबर बघणार आहोत कोण आहेत रामराव वडकुते। पण जेव्हा ही निवडणूक जाहीर झाली तेव्हा तुम्ही इच्छा व्यक्त केली होती का की तुम्हाला राज्यसभेवर उमेदवारी हवी आहे? नाही ताई, मी काही इच्छा व्यक्त केली नाही। देवेंद्रजींनी हे स्वतःहून माझ्या कामाची आणि समाजाची पावती म्हणून समाजाला प्रतिनिधित्व या रूपाने माझ्या रूपाने मिळालं। कारण समाज राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे, माझं समाजामध्ये काम आहे। मी कधीच कुठलीच इच्छा व्यक्त देवेंद्रजीकडे केली नाही। फक्त देवेंद्रजीवर विश्वास होता आणि त्यांच्या कामामध्ये मी भावूक होऊन माझी 11 महिन्याची आमदारकी सोडून देवेंद्रच्या कामाचा आवाका बघितला मी सीएम असताना, आणि म्हणून माझी आमदारकी जी होती ती सुद्धा मी सोडून दिली आणि देवेंद्रचे ते नेतृत्व आम्ही स्वीकारलं, कुठल्याही अपेक्षा न ठेवता स्वीकारलं। तर मंडळी, महाराष्ट्रातील राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी भारतीय जनता पार्टीने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत रामराव वडकुते यांच्या नावाचा समावेश आहे आणि या नावाने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलेलं आहे। मराठवाड्यातील धनगर समाजाचे एक प्रबळ नेते म्हणून माजी आमदार अशी ओळख असलेले रामराव वडकुते यांना राज्यसभेवर पाठवून भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी सामाजिक समतोल साधण्याचा मोठा प्रयत्न केलेला आहे। 4 मार्च 2026 रोजी म्हणजेच आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। त्यांच्या निवडीमुळे महायुतीमधील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण हे या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। तर कोण आहेत रामराव वडकुते? रामराव वडकुते हे मूळचे मराठवाड्यातील त्यांचं गाव आहे आणि त्यातल्या त्यात ते धनगर समाजातील एक प्रभावशाली चेहरा म्हणून ओळखले जातात। त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ही राष्ट्रवादी काँग्रेसमधनं केली होती। जून 2014 मध्ये त्यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवरती निवड झाली होती। मात्र 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला होता। सामाजिक समीकरण साधण्यावर भर त्यांनी दिलेला होता आणि भाजपने यंदाच्या राज्यसभा निवडणुकीत केवळ ज्येष्ठ नेत्यांनाच नाही तर राज्यातील विविध समाज घटकांना संधी दिलेली आहे। रामराव वडकुते यांच्या निवडीतून पक्षाने धनगर समाजाला राष्ट्रीय पातळीवरती प्रतिनिधित्व दिलेलं आहे। यापूर्वी धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाजात असलेल्या नाराजीला शांत करण्यासाठी आणि समाजाचा पाठिंबा मिळवण्यासाठी वडकुते यांची उमेदवारी ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते आहे। तर रामराव वडकुते हे आता राज्यसभेचे उमेदवार आहेत। वडकुते यांच्या निवडीमुळे राज्यसभेत मराठवाड्याला आणखी एक प्रतिनिधी मिळणार आहे। पक्षाच्या संघटनात्मक कार्यात विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील धनगर बहुल भागात त्यांनी भाजपची मजबूत अशी पकड ही त्यांनी साध्य करावी आणि यासाठी त्यांनी मोठं काम देखील केलेलं आहे। विनोद तावडे आणि रामदास आठवले यांच्यासोबत वडकुते यांचं नाव जाहीर करून भाजपने मराठा, दलित आणि ओबीसी तसेच धनगर अशा त्रिसूत्रीचा अवलंब केलेला आहे। भाजपने पक्षाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे आणि रिपाईचे नेते रामदास आठवले यांच्यासह 2 नवीन चेहऱ्यांना संधी दिली। भाजपने रामराव वडकुते आणि माया इवनाते यांना संधी दिलेली आहे। रामदास तावडे, विनोद तावडे आणि रामदास आठवले त्याचबरोबर माया चिंतामण इवनाते आणि रामराव वडकुते यांना राज्यसभेसाठी संधी देण्यात आलेली आहे। भाजपकडून संधी देताना राजकीय अनुभव, पक्षनिष्ठा आणि प्रादेशिक प्रतिनिधित्वाचा विचार हा प्रामुख्याने केला गेलेला आहे। महाराष्ट्रातून राज्यसभेवर कुणाला संधी द्यावी याबाबत भाजपच्या केंद्रीय समितीमध्ये दीर्घकाळ चर्चा झाली आणि चर्चेअंती ही 4 नावं शिक्कामोर्तब यांच्यावरती करण्यात आलेली आहे। मायाताई इवनाते या भाजपच्या अत्यंत अभ्यासू आणि सक्रिय नेत्या मानल्या जातात। त्यांनी नागपूरचं महापौरपद हे भूषवलेलं आहे आणि स्थानिक राजकारणामध्ये त्यांचा मोठा अनुभव आहे। त्या राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या माजी सदस्य देखील राहिलेल्या आहेत आणि या पदावर असताना त्यांना दिल्लीत राज्यमंत्री पदाचा दर्जा देखील मिळालेला होता। महिला नेतृत्व, आदिवासी चेहरा आणि विदर्भातील प्रतिनिधित्व अशा तिन्ही आघाड्यांचा विचार करून भाजपने त्यांना ही उमेदवारी दिलेली आहे। तर मंडळी, आदिवासी समुदायामध्ये
आदिवासी समुदायामध्ये मायाताई यांचा मोठा प्रभाव आहे. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगावर काम केल्यामुळे त्यांना दिल्लीतील कामकाजाचा देखील मोठा अनुभव आहे आणि त्याचमुळे त्यांची ही उमेदवारी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे. तर मंडळी, या दोन नवीन चेहऱ्यांच्या बद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया काय? आणि आगामी काळात ज्या आणखी जागा आहेत त्या जागांवरनं कुणाला उमेदवारी दिली जाऊ शकते, महायुतीमधनं कोण येऊ शकतं? तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा. बघत रहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.